मित्रांनो, तुम्ही पण एक कामगार आहेत आणि सारखा पीएफ काढत आहात, तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुमचं इथून पुढे जे अकाउंट आहे ते कायमचं ब्लॉक होणार आहे. आता हे का बरं ब्लॉक होणार आहे आणि याच्यावरती सोल्युशन काय आहे, हे तुमच्या मोबाईलवरून तुम्ही पण प्रोसेस करू शकता घर बसल्या. कुठे तुम्हाला जायची व पैसे द्यायची गरज नाही. तर काय प्रोसेस आहे ती जाणून घेण्या अगोदर हा व्हिडिओ 5 मिनिटांमध्ये शेअर करा. अशीच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी इंस्टाग्राम पेजला फॉलो करून या व्हिडिओला सेव्ह करून लाईक करून ठेवा. तर ती प्रोसेस काय मी तुम्हाला लगेच एका मिनिटामध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करून घेतल्यानंतर पीएफला लॉग इन केल्यानंतर असं इथं बघू शकता, असं काही इंटरफेस आहे. आता इथं रिफ्रेश केल्यानंतर एक नोटिफिकेशन येत आहे. आता इथं काय आहे, सबमिट युअर ई नॉमिनेशन. तर तुम्हाला काही अटेम्प्ट दिल्यात ते अटेम्प्ट म्हणजे जवळपास 3 अटेम्प्टमध्ये जर तुम्ही नॉमिनेशन केलं नाही तर तुमचं जे आहे ते परमनंटली ब्लॉक होणार आहे. इथं बघू शकतात, कारण की परमनंटली हे अकाउंट ब्लॉक होईल आणि तुम्हाला नंतर पीएफ ऑफिसचे चक्रा मारावे लागतील. तर तुम्हाला ई नॉमिनेशनसाठी इथं फाईल ई नॉमिनेशन ऑप्शन आहे. इथं जाऊन तुमची ई नॉमिनेशनची जी डिटेल आहे ती फाईल करायची आहे आणि तुम्हाला ई नॉमिनेशन डिजिटल साईन करून घ्यायचं आहे. अशा काही प्रकारे तुमचा ई नॉमिनेशन झाल्यानंतर हा फॉर्म दिसत असतो. ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकतात व DM पण करू शकतात. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.